आणि अपार्ट फ्रॉम दॅट लँग्वेज सगळ्यात इम्पॉर्टंट. खूप साऱ्या वेळेस अशी अपॉर्च्युनिटीज इथपर्यंत येऊन पण चालले गेले. सो ऑफकोर्स यू मिस होम. 6 महिन्यानंतर जेव्हा माझं न्यू घर शोधायला निघालेली तेव्हा मला कळालं की इट्स डॅम टफ. आता पार्ट टाइम जॉब किंवा इंटर्नशिप चालू आहे कुठे की शोधते अजूनपर्यंत? नाही, मी शोधते अजून. अच्छा, तुला म्हणजे आता स्टार्ट केली शोधायला की इट्स रिअली डिफिकल्ट टू फाइंड वन? इट्स रिअली डिफिकल्ट टू फाइंड वन इन द सेक्टर यू आर सर्चिंग फॉर. म्हणजे आता बर्लिनमध्ये येऊन तुम्हाला आय नो की हे सगळ्या गोष्टी नाही विचार केला पाहिजे. बट इथे खूप सारे माझे मित्रमैत्रिणी आहेत जे वेगवेगळे टाईपचे पार्ट टाईम करतात. कोणी हॉस्पिटॅलिटीमध्ये करतं आहे, कोणी हाऊसकीपिंगमध्ये करतं आहे, कोणी बर्गर जॉईंटवर करतं आहे. तर द पॉईंट ऑफ मी नॉट डुईंग इट अंटिल नाव किंवा आतापर्यंत मी दुसरे बेटर ऑपॉर्च्युनिटीज सर्च करते, त्याचं एकच पॉईंट आहे की आय फील की आता इथे राहून एक्झाम्स आणि स्टडीज माझं फर्स्ट प्रायोरिटी असेल. आणि दुसरं म्हणजे की मी असं काहीतरी प्रोडक्टिव्ह जरी मी करत असली तर असं काहीतरी करावं जे माझ्या सी व्हीमध्ये किंवा माझ्या प्रोफाईलमध्ये त्या वेमध्ये ॲड होईल. नुसतं अभ्यास करून किंवा हे सगळं करून पण तुम्हाला एक स्केल अप जावं लागतं जिथे तुम्हाला इंटरव्ह्यूज द्यावे लागतात आणि जाऊन त्यांना व्हिजिट करावं लागतं आणि नेटवर्किंग करावं लागतं. तर ते सगळं मी केलं. त्या इव्हेंट्समध्ये मी इव्हेंट्स मी अटेंड केले, नेटवर्किंग मी केली. खूप साऱ्या वेळेस अशी अपॉर्च्युनिटीज इथपर्यंत येऊन पण चालले गेले की इंटरव्ह्यू झाला आहे, सगळं झालं आहे आणि सिलेक्ट नाही झालं आहे. सो इट्स टफ, बट इफ यू आर हिटिंग ॲट द राईट स्पॉट आणि तुम्हाला माहिती आहे की आता ह्या कंपनीज मला टार्गेट करायचे आहेत, तर तुम्हाला प्रत्येक कंपनीसाठी वेगळं कवर लेटर आणि वेगळ्या टाईपनी मेसेज लिहावा लागतो. मी ऐकलं आहे स्टुडंट कम्युनिटीमध्ये अकॉमोडेशनचा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे इकडे आणि त्यामुळे खूप खर्च होतो, स्पेशली लाईक इनिशियल डेजमध्ये. हे ट्रू आहे काय सगळं, म्हणजे असंच बोलतात लोक? अकॉर्डिंग टू मी तर हे ट्रू आहे. कारण की मी स्वतः 6 महिन्यानंतर जेव्हा माझं न्यू घर शोधायला निघालेली तेव्हा मला कळालं की इट्स डॅम टफ. कारण मी इथे यायच्या आधी काही फार मित्र होते माझे ज्यांनी माझी हेल्प केली नवीन घर शोधायला, व्हिजिट करायला, आणि मी पण इंटरनेट थ्रू बघत होते. बट ॲक्च्युली इथे येऊन शोधणे आणि इंडियातून शोधून येणे हे खूप मोठे गोष्टी आहेत. कारण की वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण की इथे येऊन शोधल्यावर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स तर मिळतील, पण तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ऑफकोर्स बघायला मिळेल. आणि इंडियावरून येत असताना खूप सारे स्कॅम्स पण होतात लोकांसोबत. डिपॉझिट आणि रेंट आणि हे सगळ्या गोष्टींचं लोक घेतात आणि परत देत नाहीत. इथे आल्यावर तुम्हाला कोणीच भेटत नाही, तो नंबर ऑफ असतो, असे खूप सारे गोष्टी असतात. सो इट्स बेटर की तुम्हाला कोणी माहिती असेल किंवा तुम्ही इथे आल्यावर मगच अकॉमोडेशनची प्रेफरन्स द्याल. आणि ऑफकोर्स स्टुडंट याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स राहण्यामुळे येतात. कारण की देर आर एन नंबर ऑफ स्टुडंट्स जे आता जर्मनीला येत आहेत आणि ऑफकोर्स बर्लिन बिईंग द कॅपिटल खूप सारे स्टुडंट्स इथे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये पार्टिसिपेट करतात. तर असे खूप सारे वेबसाईट्स आहेत किंवा खूप सारे स्टुडंट डॉर्म्स आहेत जे तुम्हाला हेल्प करू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ॲम्युनिटीज पण असतात आणि तुम्हाला फिजिबल रेंटमध्ये पण ते लोक ठेवून घेतात. इट्स द ओनली म्हणजे एकच नेसेसिटी असते की तुम्ही स्टुडंट असले पाहिजे एखाद्या सर्टिफाईड जर्मन युनिव्हर्सिटीकडून. बाकी त्याच्या व्यतिरिक्त तर तुम्ही इथे येऊन बघायलाच तुम्हाला काय दिसणार. आता तुझा कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती चालू आहे महिन्याचा, आणि ब्रेकडाऊन पण दे. तसं तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग बघायला गेलं तर ऑफकोर्स ब्लॉक्ड अकाउंट आहे. त्याच्यामधून 450 युरोज माझी रेंट जाते आणि 125 युरोज इन्शुरन्स, आणि जे वरचे 75 युरोज आहेत ते जिमचा खर्च, फोनचं इंटरनेट बिल आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जातात. आणि जे बाकीचे पैसे उरतात त्याच्यामध्ये ग्रोसरी आणि खूप सारे बाकीचे जे गोष्टी असतात, जसं की तुम्ही घरी राहत असताना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचं काळजी घ्यावी लागते, क्लीनर आणि हे सगळ्या गोष्टी. सो जेव्हा पण तुम्ही जेवण बनवायचं तुमच्या कंटाळा येतं तेव्हा तुम्ही बाहेर जाऊन खाता, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये मी असे पैसे काढून ठेवते की ओके दिस इज इट, आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग बाकीचे मी सेव्ह करते. तर सेकंड इयरसाठी तू ब्लॉक्ड अकाउंटची तयारी करून आली की इकडे आता काम करूनच पैसे काढणार आहे? असा विचार नाही केला मी. म्हणजे ऑनेस्टली असा विचार केला होता की आय नो की तोपर्यंत काय म्हणतो आपण इंटर्नशिप किंवा जॉब,
आणि त्याच्यामधनं सेव्ह करून. आणि एनिवेज लाईक आत्ता असे इमर्जन्सीज, फायनान्शियल इमर्जन्सीज झाले होते. मला फोन तुटलेला, मला नवीन फोन घ्यावा लागला बर्लिनमध्ये येऊन, तर त्यावेळेस हे सगळे सेविंग्स कामाला येतात. अदरवाईज मी एवढा खर्च करत नाही. जिथे खर्च करायचं फक्त तिथे करते. आणि आता युरो आणि स्टार्टिंगला युरो आणि रुपीजमधलं ट्रान्झॅक्शन व्हायचं, पण आता इट डझंट मॅटर. नाव यू आर मूव्ड अहेड. आता तुम्हाला बेटर गोष्टींचं यूज झालेलं आहे. बरं. काय ॲडवाईस द्यायचं तुला जे लोक 2024 2025 येणार आहे? सगळ्यात मोठी आणि फर्स्ट ॲडवाईस तर हीच असेल की बी हेल्दी अँड कम. कारण खूप साऱ्या स्टुडंट्सला मी असं बघितलं आहे की इथे आल्यावर त्यांना सहन नाही झालं आणि ते परत गेलेत किंवा त्यांना परत जावं लागलं आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट लँग्वेज सगळ्यात इम्पॉर्टंट की इथे सगळे जर्मन बोलतात. तुम्हाला जर्मन ॲटलिस्ट B2 लेवलची तरी आली पाहिजे, सो दॅट इथे येऊन तुम्हाला खूप कम्फर्टेबल होईल राहायला. अदरवाईज तुम्ही किती पण क्वालिफाईड असू द्या आणि जर तुम्हाला लँग्वेज नाही आली तर इट्स लो. सो हे 2 ॲडवाईस मी त्यांना देऊ शकते. आणि इकडे लोक फेस्टिवल्स सेलिब्रेट करतात काय? ॲज अ महाराष्ट्रीयन पर्सन इकडे राहणं तुला कधी रेस्ट्रिक्टेड फील झालं की एवढे इंडियन्स नाही आहेत की काय? तुझं थिंकिंग काय त्यावर? माझ्या पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलं तर खूप साऱ्या प्रकारची लोकं आहेत इकडे. म्हणजे फक्त जर्मन्सच नाही आहेत, खूप वेगवेगळे इंटरनॅशनल कम्युनिटीज आहेत. आणि त्याच्यामध्ये आता एक इव्हेंट झाला जेव्हा होळी होती किंवा असं वेगवेगळे इंडियन फेस्टिवल्स असतात ना, तेव्हा हे लोक सेलिब्रेट करतात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने आणि खूप क्लीन आणि व्हेरी नाईसली ते सेलिब्रेट. बट आता रिसेंटली इथे एक मराठी गुजराती समाजचं एक हे होतं, इव्हेंट होतं. त्याच्यामध्ये खूप सारे खायसाठी गोष्टी होते. तर तेव्हा मराठीनेस मला त्याच्यामध्ये दिसला, कारण मी पण नथ-वथ घालून गेलेली आणि मिसळ खाल्लेली खूप दिवसानंतर. सो ऑफकोर्स यू मिस होम. म्हणजे तुम्हाला घरची आठवण येते, तुम्ही तुमचे रूट्स तिकडे सगळं असतं. पण इथे आल्यावर तुम्हाला एक वेगळंच जग कळतं. मे बी इथे आल्यावर एक वेगळंच म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती पडतात आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला असं वाटतात की आत्ता मला माहिती पडल्यात ज्या मला आधी मला वाटायचं वगैरे. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण ॲज अ गर्ल तुला हे कंट्री सेफ वाटतं काय किंवा हे सिटी सेफ वाटतं काय? काय एक्सपिरियन्स आहे तुझं? हो, ॲक्च्युली असे मी खूप फिरली आहे इंडियामध्ये. पण इथे आल्यावर मला ॲक्च्युली पहिल्यापासून असं वाटायचं की आय डोंट नो हाऊ इट्स गोइंग टू बी, कसं असणार आहे वगैरे. आणि मी असं काही कधी एक्सपिरियन्स नाही केलं ऑनेस्टली. मी ना मुलींना बोलताना बघितलं याबद्दल, ज्या मुली माझ्या आसपास आहेत. पण असे इन्सिडेन्सेस ऐकलेत की उबानमध्ये लोकांसोबत काही झालं आहे किंवा असे सगळे गोष्टी किंवा न्यूज ऐकलेत. पण मी तर कधी कधी इमर्जन्सीमध्ये रात्री 1 वाजता किंवा 2 वाजता पण घरी गेली आहे, तर तेव्हा पण काही नाही झालं. ट्रान्सपोर्ट्स पण सगळे अप टू, कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की वुमेनसाठी किंवा मुलींसाठी स्पेशली बर्लिन अनसेफ आहे म्हणून. बरं, तुझं फ्लाईट रूट काय होतं इंडियावरनं? इंडिया टू कायरो, कायरो टू बर्लिन. बरं, ठीक आहे.